फिरवतो मी, टेन्शन न घेऊ तू. घाबरू नको. पकडलं काही नाही होत, काही नाही होत. सगळं झालं की नाही की राहिलं? लाजा वाटतात काही? बेशरम हो. नशीन झालं तर करून घे चांगलं दन साले हो. काय तू नाही करून राहिली? आणि लोक तर झाली असतं आपलं काम पटकन झटकन. 2 मिनिटाचं काम असते बा, पण तू भलते नाटकं करतो बा. ऐकत कोण नाही बाबा तुमच्या 2 मिनिटासाठी. माझ्या सगळं वाटोळं होईल ना, घोर होऊन जाईल ना माया. इकडे जर मानवर आला तर बस सगळं माहीत होईल ना मानवऱ्याला. तुम्ही लवकर निघा ना. अव तो गंजडी काय कामाचा आहे? तो चिलम फुकून झपला तिकडे, तो काल इकडे येऊन राहिला. आता बोडसा धरेले काही येत नाही. तो आपलंच राहणार, त्याला कुठे पुरसत आहे? काही टेन्शन न घेऊ तू. बाबा माझी भेटे ना, एक तर मानवरा घरातच आहे ना. असं नाही की मानवरा कुकडे बाहेर जायला आहे, आपण दोघं जा. मग काही वाटलं नसतं, पण मानवरा घरी आहे, तुम्ही माझ्या घरात आहे. हे कसं काय बाबा? तुम्ही लवकर जा ना. अशी तू टाइमपास करून राहिली. लोक आपलं काम झालं असतं 2 मिनिटात. मी तुला सांगून राहिलो 2च मिनिटाचं काम आहे, जास्त टाईम नाही लागत ना मले. झटकनी पटकनी लोक उरकलं असतं, निघालो असतो. पण मानवरा घरात आहे. मानवरा अरे तू गंजडी झपेला तिकडे चिलम पिऊ. तू कुठे येऊन राहिला इकडे इले? 2 मिनिटाचं काम होऊन जाईल, पण मला जर मानवऱ्यानं पकडलं तर मग काय होईल माया? याचा विचार केला का कधी? तुम्ही बाबा माणसाचे जा, तुम्ही पटकन पळून जासाल आणि मी कुकडे जाऊ? मानवरा तर मला ठेशीन की नाही? एवढं बडबड करत झालं असतं बा आपलं. होईना लोक राडवी चादर घेतो अंगावर, झटकनी पटकनी जिकडल्या तिकडे करून टाकू. एक तर मन व्हायला आले जास्त. मला जा आणि वाटत आता तसं. मला एक चानस दे, मग जाऊ दे. मग ऐकसानच नाही, पण तुम्हाला चानसशिवाय गमतच नाही ना. चानसही कसा पाहतात? मानवरा घरात आहे ना, मग आले तुम्ही बाबा. हे असं असते का कुठे? चाल तू तुझ्या नवऱ्याचं काही टेन्शन नाही घेऊ. त्याला दिसलं बी तर काहीच होत नाही, तो काहीच म्हणणार नाही. तुला सांगतो, तू तसा काही करतच नाही तुझ्यासोबत, तर तो काय कामाचा? कसं चाल 2 मिनिटं काम आहे आपलं, होऊन जाते. तो काही येत नाही त्या नवरा. बरं बाबा, तुम्ही म्हणसाल तसं. पटकन सटकन 2 मिनिटाच्या वर लागली तरी पाहिजे. एक तर मानवरा घरात आहे, मध्ये खायला असं मार बाबा. तुम्ही बदल तुम्ही जाता निसटून. तू आहे ना सारखी लोक झालं असतं. तू बडबड बंद कर बरं, चाल बरं. मा इकडे मूड होऊन राहिला आणि तिचं कीर्तन चालू. जमा नवरा करून राहील. काही नवरा फवरा काही नाही. हॅलो काही लोक दलाल गणी आडवी बरं. कशी मजा येऊन राहिली आणि तू नाटकं करतो. अरे आजी मानवरा येईल कुठे नवरा येऊन राहिला तुया? आपलं दोघंच राहणार. पाय ना मजा घेत जाईन. तसं नाही ना, माझा जीव घेते ना बापा. म्हणून म्हणतो मी तुम्हाला पटकन जा. नाही तर मला काही वेळा शोक आहे का बापा? मला गमते तुमच्यासोबत. चालायचा टेन्शन म्हणजे मजा घे फक्त. मजा येऊन राहिली ना तुला? मजा येऊन राहिली. हो ना, मजा तर खूप येऊन राहिली मला. पण कसं माझी धाकातच आहे ना, येईन का मानवरा, येईन का असं. काही येत नाही तू. पप्पी घेतो मी दादी. घेऊ ना पप्पी घेऊ ना. असं वाटते जास्त नाही उठून ते दुसऱ्या रातभर ते जरा जास्त नाही वाटून राहिलं मला. जास्त नाही वाटून राहिले तुम्हाला? इतका वाटोळं करता का बापा माया? तुमची मजा होईल पण माझी सजा होईल ना. म्हणजे पप्पी घेऊन राहिले माहीत जाईल ना त्याला आवाज मानवरेले. कशी म्हणे सोय नाही देत? पाहतो मी तिकडे कशी सोय नाही देत वगैरे. कुठला आट्टी नाही नवरा. नशा उतरली त्याची. चाल मी पोहतो आता पटकनी. कोण होता? कोण पाहायला? कोण पाहायला? कोणी का आले असेल बापा? रात्री बेरात्री कोणी येत असते काय? तुम्हाला झाली बाबा जास्त चढली तुम्हाला. राहा झपून मुकाटा ना, आम्हाला झपू द्या. कोणीतरी होतं. तू अंगात घेऊन झपून राहिलं उन्हाळ्यामध्ये. काय झाला बापा, जा झपाना. फालतूचे प्रश्न विचारणं बंद करा जरा. तुम्ही पेताना अंगात आमच्या आणता का? कोणतरी होतं. जाणं बाबा, झपाना मुकाट्यानं. झपाना, नाही तर उठू का मी आता? बरं झपतो. 100% कोण ना कोणी होतं. मला वाटलंच ना, फक्त दिसलं नाही. कोण आता तर जाऊ दे. चिलम मार सुट्टा मार, जाऊ दे.
जय भोले. जीवाला आता एवढी भेली मी की बस म्हटलं आता पकडला जातो. अरे काय इलाज बघ कुकडे चालले. अरे बा तुम्ही रोज विचारता मला कुकडे चालले. अरे मी कुठे जात असतो माझी ड्युटी एकच आहे, वावरात जाणे आणि घरी येणे. आपल्याला दुसरं काम काय आहे बा. तुम्हाला सांगितलं नाही घरी गमत नाही मला, मी वावरात जात असतो. गावाला जात राहा आमच्या घरात इकडे दुसरे लोक बसतात. शिवल्या इकडे ऐश करते गेलं का भेसते. बरं बा आमचं काय म्हणणं नाही बा इलाज हो. जा बाबा वावरात जा. काय पुडी गिळी चालवली की नाही आज. चिलम गिलम कसं वावरात कसं झाडाखाली बसणं आणि चिलम वळणं. गड्या तुम्ही काय मला पैसे देता का रे. हा लुच्चे हो. मला मोठे सांगता तुम्ही अटीचं. हां शिल्लकपणा करता. मी मा पैसे पेतो मी चिलम पेव की काही पेव तिकडे झाडाखाली बसो. काय करावं लागते तुम्हाला. रोज झिलप्या झाडताले गोटी येऊन माझं. अरे तसं नाही हो इलाज भाऊ. काय राजा तुम्ही म्हणजे गलतच राजा. काय बा आम्हालाच बोलता बा तुम्ही. हेच राजा. मग कसं अडू नये माणसाने. हा काही गरज नाही ना विचारायची टेम्पो टाकायची म्हणतात. जा बापा इलाज हो जा हो जा. बाबा एवढे रिकामी लोक व्हायला भाऊ आता काय सांगा तुम्हाला. म्हणतात येतात फुसकुट टाकायला यांना देणं माया. हे याची बायको सारं गाड उभरून राहिलं. शिवल्या रोजच त्याच्या घरी झपेल. मग हा खायचा वावरात मरते ना आपण या चांगलं सांगा तर हा आपल्यावर वैयक्तिक काय काय चांगले दुनिया भाने. जाऊ दे गड्या आपल्याला काय घेणं देणं. जाऊ दे ना जाऊ दे इल्ल्या जायची. वहिनी काय म्हणा याची बायको काय म्हणे. लागते की नाही आपली शेती. लावली की नाही त्या बाईने शेती त्या वहिनीनं. हां तू गेलता ना तिला भेटायला. अरे वा गेलतो मी गेलतो तिला भेटायला. काय म्हणे ते मग काय म्हणे. अरे बा काय म्हणे ते म्हणे बा खाल्याचा काही मेळ येत नाही. खाल्या कसा काया भूसा आहे. कोणती पोरगी खाल्याला पसंत करायला तयार नाही. भाण्या म्हणे तुझ्या मेळ लागला तर मी लावतो. एक सांगून दोन दोन पोरगीला पसंत करतात अशी म्हणे मध्ये. म्हणे काय ती अशी म्हणे काय. थांबतो चाल काय डंकाच नाही वाजवला का आता मग म्हणतो साया तिचा हिडिओ आहे माझं हिडिओ. तिनं जर मा जुगाड द्यायला लावून तो बरा. काय मग तिचा कसा कार्यक्रमच करतो मी बंदा का आज हिडिओ दाखवत तिचा. बा खाल्या असं करू नको रे बा. का माय व्हायचं आहे तर माय होणार नाही ना बाबा. ते कसा तरी जुगाड लावून राहिली ना माया. तुले का मला घर करशील का. अरे बा तुले तुया जुगाड देऊन राहील पण माया काय मी तर वायलो कळला. मला तर आपला हात जगन्नाथच करणार आहे की नाही मग. त्यापेक्षा कसं तुले नेन मले नाही घाल कुत्र्याले असं करू मग तिची बदनामीच करून टाकू. थंड्या डोक्यानं विचार करतो. एवढी गडबड करू नको खाल्या. आणि हे हिडिओ दाखवायचा आणि हे करायचा हा विषय करू नको. काय म्हणतो तो विषय करू नको. नाही रे बा. अरे बा ऐकत जाय ना तू ऐकत जाय ना. चाल बा तिकडे तुला थंड मंद पाचतो मी. चाल शांत करतो डोकं पहिले मग बोल आपण यायच्या. हां काही थंड नको का तू. मी बरोबर करतो आज गेमच करतो तिचा. अरे बा मुकड्याचा तुला थंड पाचतो मग सांगतो तुला काय विषय आहे. बरं बा सांगता. हे डाऊटून राहिला माझ्या घरी कोण ना कोणी आणतं राहती. कोण आणतं दिसलं नाही मले. इलास बघ सुरू करायला वळवळ चिलम वळ इलास वळ सुट्टा वळ इलास. जाऊ दे इल्या विचार करू नको. हे नशा उतरून राहिला. 2 चिलमा वळल्या तू ना विचार करून राहिला तर नशा उतरून राहिली. नाही विचार करू नको आता. विचार नको इल्या विचार नको. अरे बा इलास लेका सकाळी लेका सुट्टा मारून राहिला बाजू. तर काय माणूस आज बा एवढा तू नशेच्या आरी गेला रे. शांताराम भाऊ बसा तुम्ही खाली बसा तुम्ही. काय लेका इलास लेका दिवस निघला की नशा करतो रे तू. रातभर दिवस नशा करून राहिला लेका इलास. खलास होशी नशानं. बरोबर आहे लेका जवान सारखा जवान पोरगा तू. आणि काय धंदे करून राहिला. अरे काय शांताराम भाऊ काय सांगू तुम्हाला. मला माझीवाले कोणा गोष्टीचं सुख नाही. तर मग काय करू मी. नशा केल्याशिवाय माझं पर्याय नाही म्हणून नशा करतो बा मी. अरे बा इलास तू नशा करतं म्हणून तुला सुख नाही कोणा गोष्टीचं. नशा नको करू न तू. नशा सोडून दे तू. काय तुला सुख भेटते की नाही. तो विषय सांगू नका मला तुम्ही. पण कसे काय आले बाई एवढ्या उन्हामध्ये वावरामध्ये इकडे. कसे काय आले. अरे काय नाही बा इलास तुलेच भेटायला आलो तुम्ही. चला म्हटलं बा इलासले भेटू. असं एक गोष्ट तुला सांगणं होती मुले. आता नशा करणाऱ्या माणसाला कोणती गोष्ट सांगता बाबा शांताराम भाऊ तुम्ही.
हा कोणती गोष्ट आहे सांगा. अरे बाईला तू अशी नशा करतो घरात तू लक्ष नाही घरी लक्ष देऊन जरासं हा खायला का माणूस असतो घरी 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 काय झालं मागे सांगा सांगा शांताराम भाऊ काय. अरे बाईला थोडंसं कसं घरात लक्ष दिलं पाहिजे ना कसं तुझ्या बायकोले कसं कसं चालचलन थोडंसं बिघडेल आहे असं मला माहीत पडलं बा कसं मा कानावर आलं तसं तू आपल्या जवळचा माणूस आहे म्हणून मी तुला कसं सांगायला आलो बा घरात तू थोडंसं लक्ष दे. हो राजा शांताराम भाऊ ते तुम्ही खरं बोलून राहिले मला 100% डाऊट आहे. हो खरंच ना मग घरचं खरं मा बायकोचं चालचरण बिघडेलच आहे खरं सांगतो मी तुम्हाला बिघडेल आहे. म्हणलं का तू इथे नशा करतो घरी तिकडे लक्ष देत नाही वरून म्हणतो चालचलन बिघडेला मा बायकोचं हा कायला का माणूस असतो लक्ष देणं असं घरी. हो शांताराम भाऊ आजपासून चिलम सोडली आजपासून सुट्टा पेणार नाही घरात पुरं लक्ष फोकस. शांताराम भाऊ तुमच्या देखत घेतली आजपासून नका सोडला पुन्हा. ठीक आहे तुला आता कसं व्यसन सोडलं चांगली गोष्ट आहे आता फक्त एक काम कर. काय करू शांताराम भाऊ सांगा तुम्ही. काय नाही आता फक्त कसं रात्री तू त्या घरी त्या बायकोवर लक्ष दे तुला बरोबर साऱ्या गोष्टी समजतात तुला त्याला असं वाटते की तू नशा करायला पळेल आहे तिकडे आज नशा करू नको हां घरात लक्ष ठेव फक्त बायकोवर काय त्या घरी कोण येते बरं शांताराम भाऊ आज पुरं लक्ष ठेवतो पुरं हां ठेव मग ठेव लक्ष ठेव चाल मग आता घरी चाल चला अगं इकडे ये जा बरं. हो आलो हा बोल ना काय म्हणता. का काल रात्री तुम्ही कुकडे गेलते हा कुकडे गेलते तुम्ही हे सांगून नाही गेले काही नाही. अहो तुले काय सांगू मी असं मा रात्री पोट दुखी की असं दुखी की बस काय नाही बाबा डब्बू उचललं संडासले गेलो तर तिकडेच जाऊन बसलो मी काय सांगू तुले लय म्हणजे मोडलाय मग म्हटलं घरी का या बाबा डब्बं भरत जाण्यासाठीच बसत जा अशी कंडिशन झाली ती माझी रात्री म्हणून कसं मग तुला काही सांगितलं नाही. ते ठीक आहे म्हणा रात्री आला असेल तुम्हाला मोडला तर गेले सांग तुम्ही रातभर पण कसं हे कालचीच गोष्ट नाही ना बाबा तुमचं 15-20 दिवस झाले तेच चालू आहे तुम्ही रात्री गायबच होऊन राहिले बाबा. नाही व काही बोलत राहायचं का व मी कुठे रात्री गायब होतो आता कसं खोलीमध्ये कधी कधी मला गरम होते तर आपल्या पोस्टमध्ये येऊन झोपतो मी असं असते आणि तुला आता तू काही लवकर उठत नाही 8 वाजल्याशिवाय कसं मग मी झटकन लवकर उठतो की ढोरायचं शेण पाणी हे ते माझ्या मागे तुला माहिती आहे किती झोपले असतात 17-60 त्याच्यामुळे मग तुला असं वाटते की मी गायब असतो गायब नसतो मी पण पोस्टमध्ये असतो झपेत. माझ्या मनाला नाही पटून राहिलं बाहेर काहीतरी झोल दिसून राहिला मला असं समजून राहिलं काही ना काही आहेच. काय गड हे तर शक करायला लागली आता अव तू भलती शेकी झाली बुवा आता हां बायको असणं नवऱ्यावर शक केला पाहिजे काय बाईनं तू जर मावर शक करशील तर कसं होईन बा सांग बुवा तू. माया इरादा तो नाही शक करायचा पण कसं तुम्ही तशी नजरेत पडून राहिले ना शक यासारखेच कामं करून राहिले ना तुम्ही 15-20 दिवस झाले तुम्ही गायब असता मग मी काय समजू मग सांगा ना. हे बापा तो काहीही बोलतो बा उकडे काय फक्त काल रात्रीच गेलो बा मी डबं घेऊन गेलो तो संडासले ते बी काय म्हटलं संडास भरी येईन तर अजून तुला धुयायचीच म्हणजे कुठाना म्हणून मी बाहेर गेलतो बा नाही तर मग घरातच असतो गुडगुड टरपूर आवाज आला असतो तुझी सबमोड झालीच ती म्हणून मी घर नाही थांबलो बाहेर गेलतो आणि तू शेक करू राहिली बा हेच बापा हे कशी बो तू. बापा तुम्ही काय मर्जामध्ये देता काय मला बोलूच देत नाही पुढे तुम्ही गेले सांग बापा. हा शेक नको करत दो बा मावर तू काही बी बोलत राहायचं काही बी हे करत राहायचं बा तू ऐक मला टेन्शन येते मग अशानं तू मला गोया घ्यायला लावशील. काही शब्द घेत नाही बाबा मी शिल्लक नका बोलू तुम्ही आम्ही काल गोया घ्यायला लागू तुम्हाला काय समय बघून राहिले. झाली का तुझी बडबड पण आता मग लवकर कसं स्वयंपाक आलेला मस्त खांडोळी भाजी कर मस्त मसाल्याची चांगली तरवर चांगलं मस्त खाकस खोबरं लाव चांगलं संड खाऊ दे मुली हो जाय कर. करतो बापा म्हणते मग राय सांड खाऊ दे म्हणे जसं काही रोज सांड खाणं नसते रोज किती खाल्लं तरी आहेच माणसाची कमतरता काही ना काही. मुली असंच तर बोलणं पटत नाही जाय बरं तू कर बरं साहेब. बापा करतो ना एवढी घाई
पोट खराब होऊन राहिलं तरी यायला कसं खांडोळीची भाजी पाहिजे खायला. हां चटवट खातो म्हणते. हां मग जाते रात्रीनं. समजा रे बाबा, जीवा जीवाला वाशिवला काय करणार रे बाबा. इथल्या बायकोन पकडलं होतं. का बाबा आलेच का तुम्ही डबल? हां तुम्हाला काय माशावर सुचते की नाही बाबा तुम्हाला काही? हां नवरा घरी असते की काही तुम्ही बाबा काही टेन्शनच घेत नाही. तरी काल बाबा पकडता पाहिलं ना मनवऱ्यानं पाहिलं ना मनवरा आत येऊन मला म्हणे कोणीतरी आलतं बापा कसे गोष्ट मोडली मी ना. हां तुम्ही बाबा डबल आलेच. बाबा त्या गंजळीचं काय खरं आहे व. तो नशेत असते, टेन्शन न घेऊ. तो तुले काहीच नाही करत तो. आणि तुले कसं तो सुख बी नाही देऊ शकत ना. मी सुख तुले देऊ शकतो. मग माझा आनंद घे ना तू. माई भागते तू ये भागते. तू त्या गंजळीचं काय टेन्शन घेऊन राहिली मी असल्या. तू मला सांग, तुझ्या नवरा तुला सुख देऊ शकत काय? सांगतो. हां तुला सुखासाठी इकडे तिकडेच भटका लागते की नाही. तर मग मी देऊन राहिलो तुला सुख घे ना तू. विचार काय खूप नाही जास्त. हो ना बापा सुखला देऊन राहिले तुम्ही. पण मग का रात दिवसा का घरीच येऊ बससान का तुम्ही? काही विचार करायला लागेल की नाही काही कोण्या गोष्टीचा? तर तुम्ही उठल्या पडल्या बापा माझं येऊन बसून राहिले. मला काही विचार करायला लागते की नाही कोणाचा? हे बाबा तू विचारच भलता करत. काल येऊन राहिले तुला सांगेल आणि मी त्याशिवाय मला गमत नाही. तूच माई कसं दिरू आहेस म्हणून कसं मी येतो. तुले बी माझ्याशिवाय गमत नाही ना. आता फोनवर मला मेसेज करतं, हे करतं ते करतं. हां पण अठी आले की म्हणतो तुम्ही काले आले. सांग बा आता तू. विचार करू नाही तर काय तर? मी आहे बाईची जात बाबा, मला विचार करावंच लागेल. तुम्हाला कोण म्हणणार आहे बाबा पकडले गेले तर तुम्ही आहे माणसाची जात. माणसाला कोण नसते काही म्हणत, बाईच बदनाम होत असते. काही पकडल्या जात नाही. टेन्शन घेऊ नको ना. तुझ्या घरी कोण येते आणि तू गंजिडी आहे त्या नवरा तू पडेल असते. त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नको. आपलं दोघायचंच राहणार. मस्त ऐश करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणता बाबा ऐश कर. चाल मग कर कालच्या सारखी तयारी. मस्त काल मस्त तयारी केली तिथून. हां फुल एकदम बिलकुल मस्त आनंद. हो मस्त मजा वाटली मला. काल बरं चाल लवकर करू पटकनी मग कसं जाय मोकळा मी. अरे बापा आता का तुम्ही काय चान्स मारल्याशिवाय सोडणार आहे मला? तुमचं मन भरल्याशिवाय तुम्ही निघूनच जात नाही ना. आता मी किती म्हणा तुम्हाला जावं पण तुम्ही काही ऐकत नाही. ते तर आहेच ना. त्याशी गमतच नाही मला. तो काय चाल मग लवकर. चाल ना लवकर वय ना आडवी. चाल लवकर पटकनी. हो बाबा होतो आडवी. त्याच्याशिवाय पर्याय का आता? का तुला मजा येते की नाही? सांग बा तू मला स्पष्ट. नाही तर मग कसं वेगळं काहीतरी अजून करू शकतो आपण. म्हणजे तर लई येऊन राहिली मला. तुमच्यासारखी मजा कोणी देतच नाही ना मला. मनावरही देत नाही मला मजा. तुम्ही आहे म्हणून सगळंच आहे बाबा. मजा. तुझी नाही कोण करत असतं. हां मजा घ्यायचं काम करत जाय तू. कधी आले की नाही. आता नाहीच म्हणा लागत असते. मग आता तोंडाने म्हणू का मी? असं म्हणू का चाला? सरम बी लागते मग असं म्हणायची. राग येते बरं. हो राग नाही म्हटली गेले राग येते मुली. तई पाजली मस्त जाते माया. राहिली गोष्ट शर्मेची. शर्मा काय लागते? आपली का पहिली भेट आहे का? आपलं रोजचं काम आहे. शर्मेचंच नाही. मी आलो की लगेच करतो बसकनी वर आणि बसकनी सुरू. असं करायचं ना. तू टाईमपासच बोलती करतं. गप्पा म्हणजे आपलं होऊन जाते. तू आज काय बाबू शिवल्या थांबतो. आज तू रंगे हात पकडला ना. रंगे हात पकडला तुला. आज काही खरं नाही. तू गेला तू आज बाबू जीवाला गेला तू. आज तुझ्या पत्यारच होतो ना मी. आज तुम्हाला दोघायले बी रंगे हात पकडलं. माझी बायको पुरी छिन आला. मला सोडून दुसऱ्या म्हणून तर तिला मग मी गोड नाही लागत. मला दोन येऊ देते. शिवल्या आहे ना. शिवल्याला भिडलेला आहे ना ते. थांब चाल द्या मस्त ऐश करा. शिवला झालं की नाही रण्या? झालं की नाही? का जमलं की नाही? मजा आली की नाही तुला? मजा आली की नाही? देऊन राहिला की शिवला मजा? या गंजळीने बरोबर फिरवतो मी. टेन्शन न घेतो. घाबरू नको. पकडलं काही नाही होत. सगळं झालं की नाही की राहिलं? लाजा वाटतात काही? बेश्रम हो. नशीन झालं तर करून घ्या चांगलं दन. चाले हो. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. पाहता हुरूर भाग उद्या पाहिजे कसा पिशा काढतो दादा. मग बायकोले पहिले पद्धत